मामी अहो जसे तुम्ही आल्या ना तसं माझं 5 किलो वजन वाढलं माहिती आहे. एकांतामध्ये तरी मामी बोलू नकोस. मग चंपा बोल ना. काय माहिती का ना ते सवय लावून घरामध्ये पण मला लाज वाटते ना. मग ते घरामध्ये ठीक आहे, लाज जाऊ नका आता. एकांतामध्ये काय बोलायचं मामी जाऊ मामी. दे मरू दे. आपल्या प्रेमाला शेवटी फळा फुटले ना. हा ते तर आहे. पण जसं जसं सगळं ठरवलं ना तसंच झालं बघ. एकदम पद्धतशीर. हम्म, आपण कुठेच काही पडलं नाही ना. बिलकुल नाही. सगळं एकदम पद्धतशीर. कोणाला पुन्हा शंका नाही, कुशंका नाही, लघुशंका नाही, काहीच नाही. हो बरं तुला काय आठवच पहिले मला एवढी भीती वाटायची ना. मला असं वाटायचं काय माहिती मुलीला तू पसंत पडतोस की नाही पडतोस. मग परत ती म्हणाल की मला पसंत नाही पण तू एवढा का मला फोर्स करतेस. ते पण मला एक टेन्शन आलं होतं. आणि नातेवाईकांमध्ये कुणाला कळायला नको म्हणून मी हा विचार केला की मी स्वतःच भेटायला जाते है ना. नाही पण त्या ऑपरेशनचं बरं निमित्त झालं ना. तिचं ऑपरेशन झालं त्याच्यामुळे चान्स बी भेटला. मी डॉक्टरांना म्हटलं की लवकर डिस्चार्ज करूच नका म्हणून. हे की नाही. तेच ना मरू. तुला कसं वाटतं आता इथं. मला की नाही आता खरंच खरंच हा म्हणजे मला आता कुठे अपराधीपणा वाटत नाही. कारण की अगोदर तर ह्या पिक्चर मध्ये मीच होती ना. मुलगी तर माझी नंतर आली. मग मी अपराधीपणा का वाटून घेऊ. मी आता असाच विचार करते. पहिलं तुझाच प्रेमी नाही मी. मुलगी नंतर आली ना आपल्यामध्ये. हो हो हो. आणि तिला आणायचं कारण म्हणजे तूच. सगळा आपला प्लॅन कसा आखलेला होता ना. आपलं कुणी पकडायला नको, कोणाला शंका यायला नको, कोणाला काहीच वाटायला नको. आणि सारखी मी भेटायला यायची ते पण माझं निमित्त असायचे. थोडंसं पाय दाबा, माझं डोकं दाबा वगैरे असं काय काय सांगायचे. पण मी वेगळंच काय दावायचं. तू तर ना खूप नॉटी आहेस. तुला माझी यायची ना. हो मग काय त्याच्याशिवाय मी येत होती काय. लय भारी झालं पण आता तुझे हात बीत लय भारी झाले बरं का. जशी इथं आली त्याची गोरी पडली तू. गोरी काय मी गोरीच आहे. नाही गोरी आहेच तू पहिले. कसं आहे पुढे आल्यावर तिकडे अजून गोरी पडली. हो ना. जाऊ दे मग ते भांगड तुला पसंत पडल्या ना. हो मला ना खूप आवडल्या. पण मी काय म्हणतो ते अजून एक एक करून ठेवशील. हा म्हणजे कसं माहितीये का थोडा हात भरल्यासारखा वाटेल ना म्हणून. बरं मी काय अजून एखादं ऑपरेशन करायचं की चला. कुठलं. जसं आपण अपेंडिक्सचं ऑपरेशन केलं अजून एखादं ऑपरेशन करून टाकू. म्हणजे पुन्हा एवढं वर्षभर आलेच नाही पाहिजे. काय राणी काय तू आज काय करते. राणी माझ्या आईसोबत अरे मग आहे ना हवा चांगली म्हणून मी सगळं ऐकलं तुमचं. काय काय चालू काय ऐकलं ऐकलं ना. म्हणजे गोरी झाली. नाही मग गोरी आहेस ती. सासूवर एवढी नजर ठेवता का बायकोवर नाही ठेवत का. नाही आता तुझ्या नजर ठेवून ठेवतो का करपून गेले काळे होऊन गेले तू. हा मी तेच म्हणणार होते. मी काळी झाली म्हणून माझ्या आईवर डोळा नाही 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 तसं नाही. डोळा म्हणजे राणी ऐकतेस का मी काय म्हणते. घरामध्ये खूप गरम होत होतं. मला मी हवेला इथे बाहेर आलो. हवा देत होते का. म्हणलं चला मामी झाडाखाली बसलेलो आम्ही. असं काय काय बोलतोय. मोकळं करत होतो तुम्ही. काय मोकळं केलं आम्ही. काय मोकळं केलं आम्ही. मन मोकळं केलं. मन मोकळं केलं. बरोबर आहे. म्हणजे तू समजते तसं काहीच नाहीये. तू काय तू पण बघ तू कशाला आली. तुझं ऑपरेशन झालंय ना आताच. उगाच एवढं लांब आली. चल आपण घरी जाऊया. बरं आहे ना आता जखम बिकम झाली बरी. हा बरे झाले. का परत ऍडमिट करायचंय तुला. कशाला ऍडमिट केलं की मग तुम्ही परत भेटणार का. एकदा चेकअपला घेऊन जाईल. तसं नाही ग. मग त्यांच्या खाण्यापिण्याची मग हे होतं ना प्रॉब्लेम म्हणून. तुमची सवय मोडणार नाही का. तुम्ही त्या गल्लीतल्या बाया सोडत नाही. हा सांगा तर तुम्ही. आज काय बोलते गल्लीतल्या बाया. काय झालं गल्लीतल्या काय बाया. झालं. ते बाया मला किती बोलत होत्या. तुझा नवरा जेव्हा गाडी काढत होता बायकांना पाहून का बरं हसतो. नाही नाही त्यांचा चेहराच माझा. म्हणून कर ना इशारे कर इशारे कर ना. असं काय बोलतेस तू राणी. राणी आईविषयी आज कोणी विचार करता का. हा का मग हा तुझी आई आहे बरं एवढी काय तुम्हाला कळ लागत तिची. अशी काय हसा 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 छोटी मामी आहे. बघून घ्या एकामेकाला टकमक टकमक. हे बघ तू जसा विचार करते ना तसं काहीच नाही समजलं. तोंड सांभाळून बोल. आणि मी आहे ना तुझी आई आहे हे विसरू नकोस. हो आईने लय मोठा तीर मारलाय माझ्या नवऱ्या सोबत. असं काय केलंय जसं तू मला बोलतेस ते. हो मी बोलली ना बघितलं ना ऐकलं मी सगळं. तुला शोभत नाही. आपण जावायच्या घरी आलेलोय. राणी कशी कोण आई ते असं बोलू नको. असं बोलू नको. म्हणून तुम्हाला सासूवर प्रेम झालं. नाही नाही सासूवर प्रेम करतोच मी. आणि सगळेच जावाई करतात ना. डोळे मोठे करून दे ना. सगळेच जावायचे जीवरात सासू मध्ये. माझा लई जीव माझ्यात तर नाहीये. तुझ्यात तर राहणार. तुझा विषयच नाहीये. तुझ्यात का नाहीये. मी काय बोलत होती मी आता जाते मग कुठे जाते. नाही नाही जाऊ नका ना मामी. थांबा अजून एवढं लवकर कशाला जाता.
अजून जावायला 15-20 चांगलं दिवस. हात पाय दाबून दे. तुमच्या हाताला लय गोड लागतं मामी. अगं पण आता तुझा नवरा आहे तर मी सेवा केली तर तुला खुश ठेवतील ना. मग. पाहिलं मी बरोबर ना? सगळं बघितलं ग आई, सगळं ऐकलं ग मी, सगळं बघितलं मी. तू काय बोलत होते काय नाही, तुला नाही शोभत हे. लेकीच्याच घरी येऊन लेकीच्याच घरी खड्डं खोंदायचं का? तू काय ना समजतच मामी हिच्या डोक्यात आहे ना काहीतरी काहीच फाप आलं नाही. बरं. हो ते कोणतरी घातल्याच्या डोक्यामध्ये मला असं वाटतं. काहीतरी गडबड झाली. आणि तुम्ही पण माझ्या आईकडे खड्डं खोंदायला गेले. काच खड्ड प्रेमाचं खड्डं. तू येडी बिडी करे बावळ्यासारखं काही बी बोलत आहे. हा मी येते, मी परत येते. तुम्ही तोपर्यंत बोलून घ्या. ठीक आहे. हा. राणी येते मी, काय असेल तर मला फोन कर. कशाला? अहो मामी नका जाऊ तुम्ही, ऐका. नाही जाऊ दे ना. नाही नको करमणार नाही मला. येऊ बरं ना का? परत घरी. नाही मामी जायचं नाही. का बरं? नाही जायचं 15 दिवस नको तरी. येऊ. तिला डॉक्टरनी ना अजून काम करायला मना करेल. हा तुला वाकायला मना केले ना हा. डॉक्टरांनी. बरोबर. मग मी बोलली असते तुला, जाऊ दे तुझं. तिला आहे ना जास्त जड काम करायचं नाहीये. रिकामटा वाढा होऊन जाईल. तुम्ही ऐका मामी. ठीक आहे हा, मग मी तू- थांबते मामी 8-10 सगळं काम दिवस. करताय, जड काम करताय, माझ्या वाटचं पण काम चालू आहे. सगळं काम करताय ते. नी नसताना ते पण काम चालू आहे का? हा आराम कर तू आराम कर. तुला आरामाची गरज आहे. आरामाची गरज आहे. आराम करतो आराम कळतं का तुला? डॉक्टरने आराम सांगितलं हिला. हिला मामी 1.5 महिना आराम करायचा आहे. हा. कधी मला दिला का आराम? हा? हा? माझी माय आली ना, तुम्हाला आता आरामातच सुचू नाही राहिलं. नाही ऑपरेशन मध्ये आराम लागतो माहितीये का? पण मी काय म्हटलं, तुम्ही हॉस्पिटल डिस्चार्ज कशाला घ्यायचा? अजून ठेवायचं 1-1.5 हा, मग महिना. तुम्ही तशी रानात बसले असते. तसं नाही का, म्हणजे तुझी एक हा. चांगली काळजी घेतली गेली असते ना नर्स मग. कडून, म्हणून म्हंटल. नाही मी करू शकते त्यांचं थोडंफार स्वयंपाक. कामाला बाई लावून गेली, पण त्या बाईवर बी डोळा राहील बाई. लय तोंड मार आहे हा माणूस. काय अय, होय. माझ्या आईने मामी सोडलं. सांगायला काय बरं का? हिचं काय तोंड पडेल बोलतेस मी, तू? काही पण बोलते, काय संशय हा? घेते तुला माझ्या. काय लाज वाटत नाही काय? हा नाही ही बेशरम धंदे सोड जरा. नाही आहे मला इज्जत हा. पण आहे, बेशरम पण नाही मी एवढी मग? तुमच्यासारखी. तुम्ही काय माझ्यासारखी हा असं संशय नाही घेत जाऊ. सगळं ऐकलं मी. मला नका बोलायला लावू. लय तुम्हाला सासू लागे. सासूचा पदर धरून धरून फिरून राहिले तुम्ही 2-3 दिवसापासून. वा 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 वा. आता ना तो गाल जोडील गाडी मी. तू काही पण बोलायला लागले आता. काय चाललं मग? काय नाही, तर तुमची बहीण आहे गेली ती पोर बाळा ते आजारी झाली ना. माई बाची हा हा ते ऑपरेशन झालं होतं ना त्याचं हा का अपेंडिक्सचं. हा अपेंडिक्सचं. तर मग ती तिकडेच आहे 2-4 महिने मग तिकडेच गेली. बाई आल्याच नाही का अजून मग? नाही तर काय तर तिला बी पुरी पैसे कोण नाही ना. हा ते मग तो जावायची धावपळ मध्ये. हा मग त्याला कामात पळायला लागत आहे. म्हणलं मग इथे काय करते. पण मला स्वयंपाक पाणी येतो, काय अडचण नाही. येतो साहेब मला एकदम एकदम. नाही ते बरं केलं बाईल तिथे ठेवलं तर कसं बरं आहे झालं लेकराच्या हाताखाली पाहिजे ना. दिवस गेले ना बाकीला दिवस गेले ना अहो ऑपरेशन झालं होतं. ते अपेंडिक्स ऑपरेशन झालं तर ते दिवस आता मला काय सांगता ना. म्हणजे अपेंडिक्स ऑपरेशन केलं काय अपेंडिक्स मग तुम्ही मला कळवलं नाही मग आता काय तर कळत आता हो, मला. तुम्हाला सांगितलं होतं तुमच्या भेटायला कुठं गेलो काही नव्हतो का गोष्टी. आपण दवाखान्यात अहो आपण तिकडे जायला होतं ते पाहुण्याचा ऍक्सिडेंट झाला होता. जेव्हा तिला कळालं ना हा. तुमच्या बहिणीला 5 मिनिटं थांबले नाही. नाही नाही मा बहिणीने आशा होती ना जमच निघणार नाही. 2,500 रुपये दिले मी. हो. म्हणलं लगेच पळ म्हणलो. भाऊ नाही या गोष्टी बाबतीत आहे ना मा बहिणी एकदा कानावर जर ऐकायला आले ना मग ते कोणाचं असो काही मग पुन्हा नाही पाहुण्याला फोन एक केला. काय मला नवरा सोडील नाही नाही जाऊनच. पाहुण्याला फोन केला ना. हा. पाहुण्याला फोन केला म्हणा मामी असं झाले. मामी लगेच लगेच डळली. बरोबर मग आता मध्ये मध्ये पाहुण्याचा फोन आलता एक. हा. म्हणलो कसं काय चाललंय म्हणून मजा येते म्हणून मामीचं नामचं मजा येते. हा का मग त्यांच्या म्हणलं बरं लागत आहे. हा हा आता तुम्ही राहायचा असतो दोघं नवरा बायकून जायचं अरे असतं. माझा खाय इकडे प्यायची घरी आणि ही घरी खाय प्यायची बंडल जरा चारा काय नाही मला कसं होईल. करते हाताने करते स्वयंपाक पाणी बरं तुमच्या बहिणीचा स्वभाव असं आहे ना हा, गेली ना तिचं एकदा तिला मनरावर रुतला ना हा. का तिला कुणी कटळतच नाही. नाही 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 तिला बोलावले लागत आहे एकदा दिंडीमध्ये गेली ना हा दिंडीमध्ये तर पूर्ण दिंडीतलं एक माणूस सोडला नाही तिनं. नाही बरोबर परत का जेव्हा लवलीस हा प्रत्येकाला लावली ती लवलीस ती हा म्हणजे पाया पडाय. पडायला. पाया पडले. वळण वळण चांगलं. वळण. हा. संस्कारित नव्हते. देवाचा लय छंद तिला पहिल्यापासून मला म्हणायचे अरे बाबा दादा अरे तो देव देव करावं म्हणा पण मला ते देवाचे लय राग अख्ख्या दिंडीवाल्याचे नंबर घेतली तिनं. हा रा हा कारण पुढच्या वर्षी झाला हा याच्याकडे जोडी बा. लय लोक फोन करते तिला नेमे नेमेरात पोत. हा हा काय चाललंय काय चाललंय काय चाललंय. बर वळण चांगलं वळण. नाही वळण माई भाई तुम्हाला सांगतो खरंच सोनं आहे, सोनं खरं सोनं तुम्हाला भेटली लक्ष्मीच भेटेल आपल्याला. खरंच खरंच हा. आणि खरंच तिनाचा परपंच पुढे आणला. फोन आला पा तुम्हाला हॅलो
हा बाबा हा बोल ना ग हा तुम्ही आताच्या आता ताबडतोब घरी या तर. का बघ बाई नाही नाही तुम्ही या, मग मी आल्यावर तुम्हाला सांगते. तुझ्या मम्मीची तब्येत खराब झाली काय मम्मीची नाही झाली, माझी तब्येत खूप खराब झाली. अगं मग तुझी मम्मी आहे ना दवाखान्यात घेऊन जाणार तुला ती आहे पण काही कामाची नाही. तुम्ही या तर पहिले, तुम्हाला काहीतरी मॅटर सांगायचंय. मॅट्रो मेट्रो घेतली हा, काय आणि ते मामा मामीला तर बोलून घ्या तर. अगं तिला मॅट्रो मध्ये बसतो तिला चक्कर करायची लईच राहते तो हा का, तुम्ही या ना, ती दुसरीच मॅटर आपली वाली. दुसरी मॅट्रो हा काय डबल घेतली काय पावणे मेट्रो हो. बरं ठेव ठेव मामा ते सांग हा तो मामा ते येले ना हा घेऊन या त्यांच्या बहिणीला भेटू द्या आणि त्यांना बी. हा का? गावामध्ये तशी पण खाती पिती ना चांगली खाती म्हणजे आजारी झाली का तिकडे जाऊ हो. झालाच त्या आईला तिथे कामाचा लोड आला ठेव असलो तिला आहे ना पित्याचा आजार आहे ते तोंड नाही आता काही खात राहत आबाडगाव खायचं नाही आता. कसं आहे ऑपरेशनच्या माणसाच्या घरात कामं कमी असते का? किती कामं करायला ते लागतात. काय आहे सोरे तुम्हाला रागाल तर त्याला तुमचं आहे ना तुमचा खानोटा लय खादाडा खानोटा लई लई काही खातं जे आलं वरबडीत जात निवड आणि असं खातं इडं होतं ना कशा कोड्या मोड्या भाकरी खायचं असं पाहायचं तुम्हाला सांग हे पाहण्याच्या बाय कोणाच्या हातात नाही ते जाऊ बरं पाहू पण ते खायचे ऑपरेशन जाऊ दे काय बरं चला काय माझं पाहून तुम्ही आता आणीसत आली ना हा जाऊन जेव चला काय आता लई लांब जावं लागेल का अहो, जाऊ दे तुमची बहीण आहे अहो आम्हाला नाही, जावंच लागला तुमचं रक्ताचं ना नाही, नाही, ते मला जावंच लागेल का मग? आजारी झाली पाहिजे पण तिला जर माहीत झाले ना इडून तिकडच गेला निघून तर मला इतकी बोलवाल का काही मग? माफ नाही चला बरं. चला भाऊ. उभी भेटून द्यायला. चला झालं समाधान हा झालं ना. हा नाही त्यांना बोलवले तुझं लय नाही त्यांना बोलवा. नाही लय मोठ्यापणे भेटणार आहे आमची इज्जत घालून हा पाहा काही साडी बघत पाहा. हा साडी बघते म्हणजे आता मला काय ते मग म्हणजे तिनं वय वाढलं म्हणजे आवाज मोज नाही का मामीला तू ये ना तुझं डोकं येऊ द्या ना त्यांना, येऊ द्या ना. सगळी हाऊस मौस सगळी निघल एकदम, सगळं निघल. काय दम निघेल मध्ये निघाल हा हा बावळटपणे काय सगळंच निघल. हा मी सांगते ना बाबांना आता. काय सांगते हा, ते- काय चाललंय भाऊ पण आलाय ग. काय पाहिलं तू काय पाहिलं आमचं तू आहे ना आता तोंड बंद कर आणि पहिले घरी चल. तुला काय गरज आहे लोकांना फोन मग? बोलवायची मला सांग बघू. नाही तिथं तमाशा तुला सवय झाली नाही का? चांगला संसार मोडायची माग लागली तू आता हा मामी जर गेली मी तुला बी ठेवणार नाही मामी गेली म्हणजे मला नाही ठेवणार. हा म्हणजे- तुला बी नाही म्हणजे हिच्या ठेवणार संग संसार करायचा. नाही मग? मामी चांगला स्वभाव ते मामीला बदनाम केलं मी तुला ठेवील किड वा वा वा. मी राहीलच. कश करायचं मी राहीलच. हा तांगड्या तुला हा, तांगड्या तुम्हाला काय माझ्या आईचा दरवाजा वरांटा ओलंडू दिला मी तुम्हाला, हा. आणि माझ्या आईचा काय तोंड पाव दिला तुम्हाला. बघू ना तुम्ही कसे बघता माझ्या आईचं बरं तोंड. बरं हा पाहतो ना येऊ दे त्यांना पाहुणे सांगतो तुझं नाव सांगतो मामा माझ्या बाजूला आहे माझ्या काय भावाला हा. फोन गरज का? तुझं मुसळ येऊ फोडतील द्या ना. मुसळ त्याला पण येऊ दे मामाला. मामा मुळे तू मातली आता. हा हो ना, जसं का मामा मला सांभाळतो नाही का तुझा. त्या काय आले ना पाहुणे आले त्या काय गुलू 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 गुलू. राम 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 लई राम कावले जाय काही फोन करून हा, ते काय असं केलं ही नाही केलं हो. लय येडी आहे. काय माहित बरं बरं बिघडली काय बरं बरं मामा तुला काय झालंय बरं मामा मला एक सांगा या मामी कोणासाठी आल्या हिच्यासाठी आल्या का माझ्यासाठी आल्या तिच्यासाठी आलो. हा मग काय झालं काय चाललंय? नाही नाही, तब्येत झाली तब्येत म्हणून हा मस्त. तब्येत वाढली त्यांची वाली ठीक आहे मग इकडे ये. हा 3-4 महिने झाले हा का 3-4 महिने झाले हा तिचं अपेंडिक्स ऑपरेशन केलं का बरं लागत आहे ना आता हा? बरं लागत आहे ना अहो माझं नाही ऑपरेशन झालं, हिचं झालंय. मला काय विचार? अगं ती म्हणा आजारी आली ती फोन केला तिने तो बी लय मोठा रोग लागला तिला. रोकांचा लव 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 लेटर लव लव म्हणजे काय डेट सांग जरा काय बोल राहिली बाबा पकडलं मी. कोणाचं कोणचं ऑपरेशन केलं तेव्हापासून सीआरएन करून राहिली रानात बसली होती हिची का तुमची बोल बाई. उतरले का बा काय माहिती बा काय झालं ते. हा. बचाव करतील तिला बाबा शेंड तुम्ही मला घ्यायचं. गोरी का बरं नाही काढली? हा? माझी माय गोरी तर माझ्या बापाची नजर माझ्या नवऱ्याची नजर आहे ना हिच्यावर गेली. काय बोलती हा? काय बोलती की काय मामी? बोलत बावड मी सारखी तुमच्यावर गेली म्हणून डायरेक्ट माझ्या नवऱ्याने मला सोडून दिलं. सोडून म्हणजे तो रंगी पकडला का रंगे पकडलं रंगे. काम करूया आपण आहे ना आता हिला वेड्यांच्या हॉस्पिटल हा आहे ना, म्हणजे बाबा तुझ्या डोक्यावरच परिणाम दाजी झालेला तुम्ही आहे. काय पाहिलं दाजी तेच मला समजत नाही, माझ्याकडे काय बघताय. तुम्हाला काय मोठं झाल्यासारखं वाटू राहिलं का हा ना काय वाढलं काय होय का त्यांचं? माझं पहिले खड्डे पडत होते पोटाला हा हो माझं काही वजन वगैरे नाही वाढलेलं, उलट मी हिचीच सेवा करत होती. थोडा आराम भेटला मामीला झाली थोडीफार तब्येत तिकडे तिकडे होती मग तुमच्या सारखा व्याप होता हा. मग आता काय ठरलंय तुमचा निर्णय शेवटचा काय निर्णय काय? एक काम करू हिला पुन्हा नाही, हिला ऍडमिट घेऊन करू जा घरी. हिला पुन्हा ऍडमिट करू वाढला. नको नको मला ऍडमिट केलं की मग यांची- हा
नाही नाही येडी कशी होईल बघा पाहुणे बोलते राणी ओ पाहुणे आम्हाला ना तळा आता चंद्र झाकत नाही हा. तुमच्या बहिणीच्या पोटात एवढं हात जाईन एवढं खाटा पडत होता आता एवढं वर आले तुम्ही हात घालून पाहा ना खाटा आहे ना अजून तसा. काहीतरी शंका वाटते मला काय फालतू हा हा तुमचं काय तुमचे डोळे आहेत ना ठिकाणावरती हा, असं डोळे. काही दिसतंय का तुम्हाला नाही नाही हिला पहिले तपासावं लागल तर पहिले घाणे असं मला वाटू लागलं चिमप्या गे, तुला काय मला हे दाखवलं तू अहो काय तुम्ही त्यांचं ऐकताय ती पोर काय तुझी पोर काय म्हणते तो नवरा काय माझे आपले पोर का खोटे बोला का पोर खोटे बोलाल भूल आहे ना अजून उतरली हा बोल तुला बा इज्जत घालायची होती का अहो दादा काय? आता काहीच नाहीये वहिनी तुम्ही विश्वास ठेवा माझ्यावर आपण ती पोटची पोर बोलते ना तुमची तिचं कोणाला काय विश्वास ऐकताय तुम्ही? ठेवायचा एवढं वर्ष झालं तेव्हा काय दिसलं? एक काम करा मी असं हातानं भाकरी करून खातो तसं हातानं भाकरी करून खातोय ना ही ना तुमच्या घरी घेऊन जा एक नाही तर ते जावं करा काही नाही माझ्याकडे नाही ठेवून हा 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 जावाय ना थोड्या दिवसात मला सोडून दिलं नाही राहू द्या लागलं शिड काय 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 राहू द्या मी जाऊ का? मी जाऊ? जोपर्यंत तुझी तब्येत ठीक होत नाही 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 मी तोपर्यंत बाळानी येते मग हा तू चाल नाही ओ नाही, नाही. मामा नाही, नाही. आज कसं नाही 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 म्हणजे उलट होऊन जाईल हे सगळं कसं का उलट म्हणजे तुम्ही खुशाल मामील ठेवून नाही राहिले राहू दे ना तिच्या हातात लय सवय तुम्हाला लय कोड्याच गोड लागते तिच्या हातात. काय बोलायचं आजी पाहू. काय त्याची बायको राहू दे आता मग? झाली क्लिअर ती बरं. तुमची बायको घेऊन जा बरं जाऊ द्या हिला 6 महिने झाले हिला नवऱ्याचं आठवण आलंय का फोन तर करत होती ना मी तुम्हाला काय फोन करत होती अजून काय करायला पाहिजे हा काय फोन करत होती तसं पण तुम्ही शेतामध्ये असता ना तुम्ही कुठे फोन तिथे रेंज पण नसते. तुम्ही पण बाय ठेवले म्हणजे तिकडे शेतामध्ये काम करायला हा वावर- रोजा नाही ती. बाय हा, रोज बाय- रोज. बाय आता कामाला नाही राहायचं मग नाही, काय? घरात पण बाय ठेवली होती ना ते मामी तुम्ही बाय ठेवून देईल म्हणे तो बिचारा काय ना तो पावरा कवर हातानेच करेल हा नाही नाही, बाय ठेवली भारी काम केलं मग बाय ठेवली भारी काम ये मनगड गेलं मनगड हा का हालून हालून सारखं काय? बाजी हा हा मग त्याच्यामुळे तुम्ही बाय ठेवली का नाही नाही भारी काम केलं भारी काम केलं मग बाईनं सगळं तयार करून देते मग का हो, मामा मग मी हिच्या ऑपरेशनाला एक बाय ठेवली असती तरी चालले असतं ना कामाला नाही ना पण तुम्हाला मामीच लागत होती ना हा पण मग ते फोन कसं आहे तुम्ही माहिती? केलता ना अहो, मी माझी मुलगी समजून हा हा सेवा तर मग? तिला काही वेगळंच वाटू लागलं तर मी काय करणार आता? समजून काय आहेच मुलगी त्याच्यात बरं आता काय किती महिना चालू आहे? कोणाला किती महिने चालले काय डोक्यात अगं तुला इकडे येऊन किती महिना चालू झालाय झाले 4 महिने आता झाले असते 4 महिने झाले का ऑपरेशन झाले मग घरी नाही जावा मी निघते ना आता घरीच निघते मी आता 5 महिने थांब आपला नवरा हो सांभाळा आता ऐका सोयरे 4 महिने झाले ना अजून 5 महिने थांबत 9 महिने होते पुरे का बरं? कसले हा काय डोक्यावर पडलं अहो, का ते नाही झाले. समजत नाही. ते नाही झाले माझं वय काय तुम्ही विचार काय करताय हा दाजी काय नका काय असं काही अक्कल आहे बोलू. की नाही तुम्हाला तुम्ही काय काही बोलायचं तुम्ही पण. अहो एक दिवस आहे ना पाहुणा तिकडे आला होता हा. पाहुणा रातभर झोपेल नव्हता नाही ओढबाजा काढत होता. तेव्हाच माझ्या डोक्यात शंका होती काय बरं? हा मला नवीन ठिकाणी झोप नाही येत पाहुणे हा, जागा बदल हा जागा बदलली झोप नाही येत मामीच्या घरी येते बरं यांच्या घरात उंदरायला ये एक उंदीर चावला मला पायाला झोपलो नाही रातभर हा सारखे मग आता तुम्ही जागा बदलून घेतली ना हा घेतली ना जागा बदलून कशी काय चांगला विचार करा जागा बदलावली का नाही तुम्ही नाही नाही जागा नाही बदल तिला झोपलो पण मग जागा होतो बा असं. नाच बा हा. तुम्हाला तिकडे आता मुक्काम यायचं काम नाही नाही राहिलं. नाही आता काय टेन्शन नाही इकडं बरं वाटतं एकदम भारी जाणार का मामी मामी तुम्ही एक काम चालली करा तुम्ही आता राहा मग नंतर मी येते परत बरं बरं या चला नाही नाही माझ्याकडे चला, नको चला. माझ्याकडे नको म्हणजे ते नाही माझं नाही घर आहे माझं. जावाय कचरा आहे जावाय कचरा आहे मी पुरला घेऊन जातो लागलं तर ये उलट कसं काय चावलं वाहू द्या हाऊस तुमची वाहू द्या हाऊस करा हाऊस साजू मी येते बाबा तुमच्या हा नाही 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 मामा पुरला घेऊन अरे, जाईल तुझ्या डोक्यात काय फरक आहे का बावळट आहे संसार मोड चांगला तुमच्या घरी घेऊन जा कोणला? तुमच्या घरी घेऊन जा मी काय होतो ही महादारात नको का बरं ज्या टायमाला आपल्या माझं स्वतःच्या पूर्ण पाहिलंय मला काय काय मला विचारत आहे का नाही विचारण काय पाहिलं काय काय पाहिलं काय बरं? काय पाहिलं काय इथं बसलेले होते ते बोलत होतं फक्त असे खेटून खेटून बसले बरं, होते बस बाबा. ना, बसल्यानं काय झालं काय झालं सांग आणि एकदम असे बोलत होते ना काय? जसे काय नवीन नवीन कपल काय बी येड्यानं करते. काय बाबा मग? आईचा संसार मोडते का तू हा बघा थांबा मी छाप काढ आई ती. मी छाप काटा अहो करून त्याच्यावर नाही राहत मामा नाही, काय नाही. त्याच्यावर छाप काही बी काढते का हा मग हं? छाप काटा करून नाही तुम्ही पाहतो. तिला घेऊन जा मामी जा तुम्ही जा नाही लागलं. बाबा छाप काटा करा नंतर या तुम्ही चला तुम्ही हा. चला ए, काय? नंतर या लागलं सर हा. हो काय? हा या या हा, व्यवस्थित. या. हो पण ते चहा पाणी घेतला असता ना ए, नका, नका. नका नका जा साखर संपली यायला लई येडी डोक्याला गड्या. ताण झाला नाही माझा तू लई येडी गड्या काही नाही काही हा? नाही काही नाही. डोक्याला ताण कमी झाला माझा नाही नाही बावळाट सारखं काही बी आरोप लावून राहिले आईवरती हा. हा असं राहतं का बाबा तुम्हाला लय माझ्या आईची कळ लागू राहिली हा अरे असं नाही करत जाऊ कधी आईवरती संशय नाही घेत जाऊ का बरं निघायचं आता खरं सांगू का हा तसं काही नव्हतं का
तसं काही नव्हतं तसं काय नव्हतं. पाहिलं मी सगळं पाहिलं मी बरं जाऊ दे तुम्ही मग चाला घरी. आता तुझं कसं ऑपरेशन कसं हा बरं वाटतं मला चला आता. चला तर आता. हा, आता तुला ना तुझ्याकडून सगळं काम करून घेतो. काय चला आता तू काय काम सगळं काम करायला चला तुला जड काम बी देतो.